30-32 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवा असं भरपूर ताईंचे मला मेसेजेस आलेत. तर तेच कटिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका. नमस्कार, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवरून मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर सुरुवातीला हे बघा, मी स्लीव कट करून घेतलेले आहे. तर इथं आपण 32 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करणार आहे. चेस्ट आहे 32, शोल्डर आहे 15 आणि कंबर आहे ती बघा 26 आहे कंबर. तर सुरुवातीला मी काय केलं, चेस्टचा चौथा भाग प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन मी इथं ठेवलेलं आहे. आता हे बघा, ब्लाऊजची उंची आहे 14 रेडी उंची पाहिजे, तर आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन उंचीचं मार्क केलेलं आहे. तर आपण अगोदर बॅक साईड कट करूया, ठीक आहे. तर याच्यासाठी मी काय केलेलं आहे, मुंडा आहे तो बघा मी 5.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे 30-32 साईज असली ना तरी मुंडा 5.5 इंचाचा घ्यायचा असतो. आणि आता आपण ना चेस्टचा चौथा भाग करायचा. म्हणजे 32चा चौथा भाग किती येतोय तो बघायचा आणि तिथं मार्क करायचा आहे. बघ, 32चा चौथा भाग 8 इंच येतोय आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे आपण. आणि आता 26चा चौथा भाग काढायचा आहे. बघा किती, मी 6.25 वर घेतलेलं आहे बघा. आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच पुढे एक्स्ट्रा मार्जिन. आणि हे पट्टीच्या साह्याने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि आता बॅक मुंड्याचा शेप देऊन घेणार आहे. तो देणार आहे बघा 1.25 इंचावरती बॅक मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि हे बघा मेजर करून घेते की गळा त्यांचा जो दंडगेर आहे तो 15.5 आहे. तर 15.5 दंडगेर भरतोय का हे चेक करून घ्यायचा. जर भरत नसेल तर परत एकदा आपण थोडंसं म्हणजे खाली वाढवू शकतो. आता चेक केलं ना तर परत प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं गळा रुंदी मी 1.25-2 इंचची घेतलेली आहे आणि खाली 1 इंच वाढवलेलं बघा. बॅक साईडला 1 इंच आपण खाली गळा वाढवलेला आहे. गोलाकार असा शेप देऊन घेऊया, पसरट गोलाकार असा इथं व्यवस्थित शेप देऊन घेऊ, ठीक आहे. आणि इथं जे शोल्डर घेतले ते 3 इंचाचं घेतलेलं आहे बघा. आणि सेम त्याच पद्धतीने आपण फ्रंट साईड पण करणार आहे. फक्त फ्रंट साईडला काय करणार आहे, थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे घेणार आहे, कारण हुक लूक पट्टीसाठी ते लागणार आहे म्हणून आपण एक्स्ट्रा घेणार आहे. आणि मुंडा पण सेम तेवढा 5.5 इंचाचा घेतलेला आहे. आणि चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन. आणि आता इथं बघा, बॅक साईडला आपण किती घेतली होती उंची, 15.5 घेतली होती. तर अर्धा इंच यामध्ये एक्स्ट्रा घ्यायची आहे पुढच्या साईडला आणि चेक करून घ्यायचं तेवढीच भरती का नाही ते, ठीक आहे. आणि कमरेचा चौथा भाग प्लस आपण इथं 1.5 इंच पपसाठी घेणार आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेणार आहे. तर हे बघा चेक करून घेते आणि सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. एकदम फिनिशिंगमध्ये दिसते. स्केलच्या सहाय्याने लाईन ड्रॉ केली की फिनिशिंगमध्ये दिसते. आणि फ्रंटचा मुंड्याचा शेप द्यायला काय करायचं आहे, लाईनचा मुंड्याची जी लाईन आहे त्यावर मध्य काढायचा आणि अर्धा इंच थोडंसं आतमध्ये यायचं. आणि नंतर मग फ्रंटचा शेप देऊन घ्यायचा, फ्रंट मुंड्याचा शेप हे बघा अशा पद्धतीनं. आणि इथं शोल्डर आपल्याला 3 इंचच ठेवायचे आणि क्रॉसमध्ये अशी पट्टी धरून गळा खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे आणि सरळ अशी पट्टीनं लाईन मारून घ्यायची आणि गोलाकार असा फ्रंटला शेप देऊन घेऊया, ठीक आहे. तर व्यवस्थित गोलाकार शेप देऊन घ्यायचा. आणि आत्ता बघा इथं मी काय करणार आहे, आता गळा आपला आहे तो 6.5 वर आहे म्हणून ना वरून गळ्यापासून ना 3 इंचावर आपण हा टक्स घेणार आहे. आणि मधला जो डिस्टन्स आहे तो 3.5 इंचाचा ठेवणार आहे, कारण 32 साईज आहे त्यामुळे 3.5 इंचाचा ठेवणार आहे. आणि टक्स आहे तो 2 इंचावरती घेणार आहे, ठीक आहे. आणि मध्ये पपला आपण जेवढं ठेवलं होतं तेवढं मार्क करायचं आहे. आणि हे बघा इथं आपला मुंड्याचा आणि चेस्ट लाईनचा जिथं चौकोन तयार झालेला आहे तिथून आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा. आणि प्रिन्स कटचा शेप देताना एस शेपमध्ये झाला पाहिजे. आणि खालून वरच्या साईडला अशा प्रकारे तिरकी टिप मारून तिरकी लाईन ड्रॉ करून आहे ना व्यवस्थित असा शेप प्रिन्स कटला चेक करून घ्यायचा आहे, बसलाय का नाही. नसेल तर परत एकदा आपण देऊन घेऊ शकतो. आणि आता इथं ना सोबतच मी 2 कटिंग करणार आहे. तर अगोदर मेन मार्किंग करून घेतलं आणि त्यावर दुसरा ब्लाऊज पीस ठेवणार आहे, कारण हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत त्यामुळं मी असं करणार आहे. आणि आता हे आहे असं ॲज इट इज कट करून घ्यायचं.
मग आपल्याला पण सोपं जातं. कस्टमरचे 2-3 ब्लाऊज असेल ना, तर अशा प्रकारे कट केलं तर आपल्याला पण सोपं जातं. ठीक आहे. आणि हे आहे असं कट करून व्यवस्थित घ्यायचं. हलवून द्यायचं नाही. त्यासाठी आपल्या हाताने सिक्युअर करून घ्यायचं. नसेल तर पिनाने सुद्धा सिक्युअर करून घेऊ शकता. आणि जसा शेप दिलेला आहे आपण मुंड्याचा त्या पद्धतीने कट करून घेऊया. आणि अगोदर प्रिन्स कटोरी कट करून घेऊ आणि मग बाकीचं जे राहतंय ते कट करून घेऊया. ठीक आहे. तर कटिंग व्यवस्थित असेल तर ना ब्लाऊजला फिटिंग करताना ना जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. कटिंग फिनिशिंगमध्ये केली की ब्लाऊज आपोआपच फिनिशिंगमध्ये शिवला जातो. तर आता हे वेगवेगळं करून घेऊया आणि मेन फॅब्रिकवर मांडायचं आहे आपल्याला. तर आपण त्यासाठी क्रॉस पट्टी तर ऑलरेडी निघलेली आपल्याला. आता आपल्याला हुक लुकाच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात. आता हे डबल फोल्ड असल्यामुळे सोबतच 2 पट्ट्या निघलेले आहेत बघा. आणि हे जे एक्स्ट्रा राहते ते साईडला ठेवून देऊया. आणि आता घडी घालूया ब्लाऊज पीसाची. आता हे बघा ब्लाऊज पीस आहे ते 50 सेंटीमीटरच आहे. आणि कस्टमरची साईज छोटी असल्यामुळे ना हे बसतंय, म्हणजे ब्लाऊज होतो या लांबीला जास्त आहे त्यामुळं ब्लाऊज व्यवस्थित असा बसतोय. घडी व्यवस्थित सेट करून घ्यायची. आणि वेल्वेटच्या ब्लाऊजवर बघा अस्तर स्टिच करताना अजिबात व्यवस्थित स्टिच केलं जात नाही आहे, म्हणजे हलतं ते सारखं. आणि हे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज पण आपला बसतो, ब्लाऊज पीस कमी पडत नाही. तर अशा पद्धतीनं मी जे अस्तरवर कटिंग केलं होतं ते मेन फॅब्रिकवर ठेवलेलं आहे. आणि जे स्लीवचं कटिंग आहे ते आता आपण इथं ठेवून देऊया. हे बघा आता हे कमी पडते साईडला, तर ते आपण नंतर जॉईंट देऊन घेऊया. ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे इथं आपल्याला कमी पडलं जात आहे. तर जे एक्स्ट्रा राहतंय ते कट करून घेऊ आणि बाकीचे जे शेप आहेत त्या पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करून घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीनं हळूहळू हात ठेवून करावं लागतं. वेलवेटवरनं हे फॅब्रिक जे अस्तर आहे ते घसरलं जात आहे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला, तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कटिंगचे तसेच स्टिचिंगचे महत्त्वाच्या टिप्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर बघू शकता या ब्लाऊजची फिनिशिंग किती छान आलेलं आहे. कटिंग व्यवस्थित असली की फिनिशिंगसुद्धा छान येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चलो बाय.